राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे। अमृताताईंच्या प्रचारासाठी अहोरात्र पायाला भिंगरी बांधून फिरणारे अभिषेक दादा आहेत। दादा ताईंच्यासाठी पायाला भिंगरी बांधून अहोरात्र फिरताय आणि आज प्रचाराचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झाला आहे। मुश्रीफ साहेबांच्या काय भावना आहेत आणि कसा प्रतिसाद आहे? गुलाल आजच लागला आहे। एवढं प्रचंड मताने लोक जे आले, साधारण 2-2.5 हजार लोक आले, ते बी न बोलता आले स्वतः। यातच आम्हाला आमचा विजय दिसला। आम्ही खूप भावनिक झालो आहे की डोंगरे साहेबांचं 30 वर्षाचं जे काम आहे ते आज रंग आले आणि भरपूर लोक, महिला तर खूप जास्त पद्धतीनं आल्यात आणि मुश्रीफ साहेबांचा जो पाठिंबा किंवा राष्ट्रवादी पार्टीचा, KP साहेबांचा, धैर्यशील साहेबांचा आणि आज तुम्ही जे फोटो सगळे बघताय, माझे आजोबा गणपतराव आबाजी डोंगरे, दादासाहेब कौलकर आणि गोविंदराव कलिकते साहेबांनी जे भोगावती कारखाना आणि 52 गावासाठी जे केले हे लोक कधीच विसरणार नाही। आणि हा एक भावनिक इलेक्शन झाले की हे 3 घराणे पहिल्यांदा जीवनात एकत्र आले आहेत एक इलेक्शनसाठी आणि हे खूप भावनिक वातावरण आज झाले, एवढंच मी सांगू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताईंच्याबरोबर फिरताय मतदारसंघात, कसा प्रतिसाद आहे? खूप छान। आम्ही बोलायच्या आधीच म्हणतात घड्याळ आले असं लहान मुलं ओरडतात आणि पार्टीचं खूप चांगलं वातावरण आहे आणि दीदींचा तर खूपच महिलांच्यात खूप जास्ती पद्धतीनं महिला शक्ती दिसाल्या आणि ज्या पद्धतीनं अमृता दीदीने डेव्हलपमेंट जे करणार, एक एज्युकेटेड महिलाची काय गरज आहे हे आपल्याला त्या भाषणातनं कळालं असेल की काय विजन आहे आणि त्यांच्या विजनला खरोखर सलाम। अशा पद्धतीनं मला वाटते 5 वर्षात खूप चांगल्या पद्धतीनं ते डेव्हलप करणार आणि त्यांना काही मदत राहणार। 24 तास मी अवेलेबल असणार आहे। मी घोटोड्यात राहतो, गावात राहतो आणि सतत संपर्कात असतो। दीदींचा एक आदेश एक माझ्यासाठी काफी असणार आहे। मी काही हे मतदारसंघ डेव्हलप करायसाठी मुश्रीफ साहेब, डोंगरे साहेब, किसन चौगले साहेब, दादासाहेब कौलकर, आपले धैर्यशील पाटील साहेब कौलकर यांच्या आदेशावर आणि अमृता दीदींच्या आदेशावर मी सगळं काम करणार आहे आणि त्यांच्या खमकी पाठीशी आहे। युवकांचे प्रश्न किंवा एक प्रकारनं आपण सांगू शकतो की कुठलेही प्रश्न असून देत ते माझ्याकडं येऊ शकतात आणि दीदींकडं पण येऊ शकतात। आम्ही या निमित्तानं सांगू शकतो की डोंगरे साहेब, अमृता दीदी आणि अभिषेक डोंगरे म्हणून मी हे आम्ही एक ट्रिपल इंजिन म्हणून सरकारचे जसं चालू आहे तसं ट्रिपल इंजिन म्हणून जिल्हा परिषदेचे आम्ही डेव्हलप करणार। हे होते अभिषेक डोंगरे यांनी अमृताताई ह्या व्हिजन घेऊन ह्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांना साथ द्या जेणेकरून आम्हाला आमची जी ट्रिपल इंजिन आहे ते या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही राबवू, अशा पद्धतीची भावना व्यक्त केलेली आहे।